जगात दोष शोधत बसू नका. एकदा स्वतःच्या मनात डोकावून पहा. मन शुद्ध झालं की प्रत्येकात देव दिसतो. दृष्टी बदलली की सृष्टीच बदलून जाते. लावणारा अभंग आहे. आंधळ्याची जन अवघेची आंधळे, आपणासी डोळे दृष्टी नाही. रोग्या विषतुल्य लागे हे मिष्टान्न, तोंडासी कारण चवी नाही. तुका म्हणे शुद्ध नाही जो आपण, तया त्रिभुवन अवघे खोटे. एका गावात एक माणूस रोज सकाळी आरसा पाहायचा आणि म्हणायचा, माझा चेहरा किती घाण झाला आहे. तो रोज चेहरा धुवायचा, पण त्याला चेहरा तसाच घाण दिसायचा. एक दिवस त्याला त्याच्या मित्राने पाहिले आणि म्हणाला, अरे तुझा चेहरा घाण नाही, तुझा आरसा धुळीने भरला आहे. त्याने आरसा स्वच्छ धुतला. क्षणात चेहरा स्वच्छ दिसू लागला. मित्र म्हणाला, दोष चेहऱ्यात नव्हता, दोष आरशात होता. तसंच आपल्या मनाचा आरसा जर अहंकार, मत्सर, राग, द्वेष आणि संशयाच्या धुळीने माखला असेल ना, तर आपल्याला प्रत्येक माणूस वाईट, प्रत्येक घटना चुकीची आणि संपूर्ण जग दोषपूर्ण वाटते. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे शुद्ध नाही जो आपण, तया त्रिभुवन अवघे खोटे. जग बदलण्यापेक्षा मनाचा आरसा स्वच्छ करा. मन शुद्ध झाली की सर्वत्र परमेश्वराचे दर्शन होईल. अभंगाद्वारे तुकाराम महाराज सांगतात, ज्याला स्वतःलाच दिसत नाही त्याला सर्व जग आंधळे वाटते. प्रत्यक्षात जग आंधळे नसते, तर त्याच्या डोळ्यातच दृष्टी नसते. आपल्याला ज्ञान, विवेक आणि समज नसेल तर आपण इतरांना दोष देतो. स्वतःची चूक न पाहता जग चुकीचे आहे असे मानतो. आजारी माणसाला तोंडाला चव नसते, त्यामुळे गोड स्वादिष्ट अन्न त्याला कडू किंवा विषासारखे वाटते. दोष अन्नात नसतो तर आजारात असतो. त्याचप्रमाणे मनात मत्सर, राग, अहंकार आणि द्वेष असेल तर चांगल्या गोष्टीही वाईट वाटू लागतात. त्याचप्रमाणे ज्याचे मन शुद्ध नाही त्याला संपूर्ण जग खोटे, वाईट आणि दोषपूर्ण वाटते. मन शुद्ध, निर्मळ आणि शांत असेल तर सर्वत्र चांगुलपणा दिसतो. पण मन मलिन असेल तर प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक घटना आणि प्रत्येक गोष्टीत दोषच दिसतो. या अभंगातील मुख्य संदेश हा, जग बदलण्यापूर्वी स्वतःचे मन बदला. इतरांमध्ये दोष शोधण्याऐवजी स्वतःचे आत्मपरीक्षण करावे. शुद्ध मनातून खरी दृष्टी आणि सत्याचे दर्शन होते. अहंकार, मत्सर, राग आणि द्वेष दूर केल्याशिवाय ईश्वर प्राप्तीचा मार्ग सुकर होत नाही. संत तुकाराम महाराज सांगतात की आपण नेहमी म्हणतो, तो माणूस वाईट आहे, काळ वाईट आहे, जग वाईट आहे. पण प्रश्न असा आहे की आपले मन कसे आहे. आरशावर धूर असेल तर चेहरा खराब दिसतो, चेहरा खराब नसतो. त्याप्रमाणे मनावर अहंकार, मत्सर, लोभ आणि क्रोधाची धूळ असली की संपूर्ण जग दोषपूर्ण वाटते. म्हणून संतांचा आग्रह आहे, प्रथम मन शुद्ध करा. मन निर्मळ झाले प्रत्येक जीवात परमेश्वराचे दर्शन होईल आणि जग सुंदर वाटू लागेल. बदलण्याची गरज नाही, दृष्टी बदलण्याची गरज आहे. मन शुद्ध झाले की परमेश्वर सर्वत्र दिसते. रामकृष्ण.